तुमच्या मनात जे आहे ते त्याला माहिती आहे, पण तो सांगत आहे तू माझ्या बरोबर बोल. का तुम्ही येशू बरोबर बोलशाल? हेच प्रश्न आहे. तुम्हाला कोण दुसरं लागणार नाही येशू बरोबर बोलायला. कोणताही ब्रदर, कोणताही सिस्टरची गरज नाही. ते स्वतः तुमची गोष्ट ऐकतात आणि जे पण आहे ते तुम्हाला स्वतः सांगतात. चालेल, इकडे तिकडे ध्यान नको ठेवा. ती पण येशू बरोबर बोलत आहे. ती पोरांच्या भाषामध्ये येशू बरोबर बोलत आहे. तुम्ही फक्त येशूवरती तुमचं ध्यान ठेवा, स्थिर ठेवा. वचन सांगतंय की जेव्हा आपण आपले मन, आपले हृदय येशूवरती स्थिर ठेवतात, तेव्हा त्याची शांती आम्हामध्ये वाहते. डोळे बंद करा. बोलू नका प्लीज. आता ऐका आणि अनुभव घ्या. जर एक हवाचा झोका लागला तुम्हाला, ते पवित्र आत्मा आहे. जर तुम्हाला पशुपक्ष्यांचा आवाज आला तर ते देवाचा प्रेम तुम्हाला सांगते. देवाने तुझ्यावरती एवढी प्रीती केली की तुला तुझ्यासाठी हे संपूर्ण जग एवढे सुंदरताने निर्माण केला. त्याच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी जोर आणि जबरदस्ती लावायला नाही लागत, कारण तुम्ही येशूच्या रक्ताने भरले आहेत. त्यामुळे तुम्ही अधिकार घेऊन आबा पित्याच्या शरणमध्ये जाऊ शकता, त्याच्या उपस्थितीमध्ये उभे राहू शकता. आता त्याच भाषेत तुम्हाला जे काही भाषा, तुम्हाला अन्य भाषामध्ये त्यांच्याबरोबर बोलायचं आहे, तुम्ही अन्य भाषामध्ये बोला. तुम्हाला साधारण भाषेमध्ये बोलायचं, तुम्ही साधारण भाषेमध्ये बोला, पण त्याच्याबरोबर बोला. बघा तुम्ही कोणाच्या समोर उभे आहात. तुमच्या पित्यासमोर तुम्ही उभे आहात.
अन्य भाषाची गिफ्ट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये बोलू शकतात. आणि जर नॉर्मल लँग्वेजमध्ये बोलायचं आहे त्यासोबत बोलू शकतात, पण बोला, त्याच्याबरोबर बोला. तुमच्या मुलांबरोबर, तुमच्या नवरा बायको बरोबर नको बोला. भाऊ बहिणी बरोबर पण नको बोला. Shara para papa se que here bere kara papa se ri Huara para shike here hara para shike here hara para huara ra shara para sike ri Wara para Shihara para Wara para Shiki here bere kara papa sike here mere Get here Wara hara Hapa papa seke here Yahara para Shihara para Kihara para Yara para Shihara para Yahara para Sikehere bere kara mama shikehere Hara bara kara papa shikehere Yahara bara kara papa shikehere Wara bara Yara para Wara para Wara mama shikiri Yara para Yara para Shihara bara Wara bara shiki here bere धन्यवाद यीशु. Thank you Jesus. Praise God. Thank you Jesus. आता कोण येणार ओपनिंग प्रेयर करायला? ओपनिंग प्रेयर करायला कोण येणार? आपली मुलं मोठ्या माणसाशी पण खूप काय बोलतात, बोल्डला काय बोलतात मराठीमध्ये? बोल्ड, हिम्मत त्यांच्याकडे आहे. कोण येणार? या आपण सर्वांनी डोळे बंद करून शांत बसूया व परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव घेऊया. हे प्रभू परमेश्वरा, हा सुंदर दिवस, या सुंदर दिवसाची पहाट तू आम्हाला बघण्याचं भाग्य दिलेलं आहेस, म्हणून पित्या तुला धन्यवाद देत आहोत. प्रभू, आम्हाला रात्रभर चांगली आणि शांत अशी झोप दिली आहेस, त्याबद्दल प्रभू तुला धन्यवाद देत आहोत. हे पित्या परमेश्वरा, हा दिवस तुझ्या गौरवासाठी
आणि तुझ्या महिमेसाठी प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला इथपर्यंत आत्तापर्यंत व्यवस्थितपणे दिलेल्या चांगल्या आरोग्याबद्दल प्रभू तुला मी धन्यवाद देत आहोत, तुझे आभार मानित आहोत. हे प्रभू परमेश्वरा, आज पूर्ण दिवस तू आमच्यासोबत पवित्र आत्म्याद्वारे बोलणारा आहेस. हे प्रभू परमेश्वरा, तुझं सत्य आणि पवित्र वचन आम्हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते आम्ही साठविण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे प्रभू परमेश्वरा, आज देखील पूर्ण दिवस तुझं वचन आम्ही आमच्या हृदयामध्ये साठवणार आहोत. हे प्रभू परमेश्वरा, हे वचन शांतपणे ऐकण्यासाठी प्रभू परमेश्वरा आम्हाला तुझी अशी विशेष कृपा तू देत आहेस, म्हणून प्रभू तुला धन्यवाद देत आहोत. हे प्रभू परमेश्वरा, ही माझी बहीण तुझं वचन घोषित करीत आहे. प्रभू तिच्या मुखाचा, तिच्या शब्दांचा व संपूर्ण शरीराचा तू ताबा घेतलेला आहेस, म्हणून प्रभू तुला धन्यवाद देत आहोत. ही प्रार्थना आबा बापा तुझ्या नावाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे करीत आहे. आमेन, आमेन, आमेन. प्रेज गॉड. थँक्यू आंटी. थँक्यू जीसस. प्रेज गॉड. प्रेज गॉड. मागे माझा आवाज येते? आवाज येते? प्रेज गॉड. एक मिनिट. प्रेज जीसस. आता येते? येते? प्रेज गॉड. ओके. तर काल आपण काय शिकले? कोणाला याद आहे? रात्रीचा सेशन लास्टचा सेशन होता, तेच ऐकून तुम्ही झोपले. आता सेशनमध्ये झोपले की नंतर जाऊन झोपले माहीत नाही. काय शिकले काल? हां, काय काय? माईकवरती बोल ना. माईक आहे ना? आपण प्रार्थनेमध्ये मागितलंय ते आपल्याला मिळालेच आहे. आहे. सी ती तिकडे अडकली. ती तिकडे अडकली. ती काय बोलली? जे आपण प्रार्थनेमध्ये मागितलं आहे ते आपल्याला भेटलंच आहे तसा विश्वास करा. ते शिकले आपण. ते वचन ते घेतलं, पण मी काय सांगितलं? तिकडे अडकू नका. बरोबर. अमृता बोल. घे ना माईक. माईक चालू नाही. प्रिन्सी माईक चेंज कर. प्रार्थना करायची पुरं पहिला सर्वांना क्षमा करून चालू कर. प्रेज गॉड. प्रार्थना करताना पहिला आपण सर्वांना क्षमा करू आणि नंतर आपले जे इच्छा आहे देवासमोर मागायचे नाही, त्यांना बोलायचे. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. जर तुम्हाला काय मागायचंच आहे तर असं मागा, देव मला जे पाहिजे तू मला नको देऊ, तुला जे पाहिजे ते मला दे. प्रेज गॉड. ते एक प्रेयर आहे. येशू ख्रिस्ताने पण सांगितलं ना, मला हे व्हॉट इज द कप ऑफ सफरिंग कॉल्ड इन मराठी? दुःखाचा हां. प्रेज गॉड. पण माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. बरोबर की नाही? किती जण असं करतात? ब्रदर मला बोटवरती जायचं आहे काम करायला, देवाची इच्छा आहे का? विचारलं कोणी? प्रेज गॉड. पण ते आपला टॉपिक नाही आहे आता. आपण जाऊ एफिशियन्स 3:17. बट वेट प्रिन्सी, 1 सेकंड. बिफोर वी गो दे, तिकडे जायच्या आधी
एक प्रश्न विचारतोय. आता आपण बोलतात ना दॅट वी व्हॉट इज टू बी रूटेड इन द वर्ड. नो, इन मराठी हाऊ डू यू से दॅट? की वचनावरती आपलं घर बांधणं, बरोबर. पण त्याचा अर्थ काय आहे? हां मग आंटीला माहीत ते. अमृता, आंटीला माहीत ते. That's not the translation like they use. खडकावरती आपलं घर बनायचा अर्थ काय आहे? लास्ट रिट्रीटला इकडे किती जण होते? गेल्या रिट्रीटला इकडे किती जण होते? सिस्टर शैलाने 6 दिवस तेच टॉपिक घेतला, आपला घर खडकावरती. प्रेज गॉड. चालेल, आपण बघू वचनमध्ये एफिशियन्स 3:17. एफिसी करास पत्र 3. एफिसी करास पत्र 3:17. प्रेज गॉड. वाच अमृता. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी ह्यासाठी की तुम्ही प्रीतीत मुलावलेले व पाया घातलेले असे असून. तेच अर्थ झाला ना, खडकावरती घर बांधणं, पाया घालणं, तेच अर्थ झाला ना. इन इंग्लिश इट्स कॉल्ड टू बी अँकर्ड टू द वर्ड और टू बी रूटेड अँड ग्राउंडेड इन द वर्ड. व्हॉट डज दॅट मीन? एफिशियन्स 3:17 आपल्याला एफिसी करास पत्र 3:17 आपल्याला सांगते का ख्रिस्तामध्ये, आता मी इंग्लिशमध्ये वाचते, इट सेज दॅट क्राइस्ट मे ड्वेल इन युअर हार्ट्स बाय faith, that ye being rooted and grounded in love. त्याच्या पुढे पण आहे, पण आपण तिकडे थांबू. आपण आपला पाया कसा घालू शकतात? कुठे घालणार? येशूच्या प्रेमामध्ये. आता प्रेज गॉड. आता समज अमृता, तू आणि मी कॉफी प्यायला गेली, ठीक आहे. आणि तिकडे मी माझ्या फोनवरती, तू तुझ्या फोनवरती, तर त्याचा काय फायदा आहे? माईकवरती बोल, यूट्यूबवरती पण लोक आहेत. नाही ना, काय फायदा नाही. ते काय झालं मग? असं आहे का 2 अनजान व्यक्ती बसून काय पण करतात, ठीक आहे. आता समजा मी आणि ती खूप बेस्ट फ्रेंड्स समजतात ना. बेस्ट फ्रेंड्स आहेत. चांगल्या मैत्रिणी आपण आहोत, ठीक आहे. आणि तिला माझ्याबरोबर बाहेर जायचं आहे, बोलायचं आहे, माझ्या घरी यायचं आहे, माझ्याबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे, मला जाणायचं आहे, ठीक आहे. तिला करायचं आहे, पण मला नाही करायचं आहे. तर आपल्यामध्ये ते रिश्ता बनणार नाही. मला समजणार ती माझ्यावरती किती प्रेम करते नाही, बरोबर. पण आपण असंच प्रभू येशूला पण करतात. आपण इकडे परत येऊ, बट लेट्स गो टू 1 John 4:19. योहानाचा पहिला पत्र अध्याय 4 वचन
19ला काय बोलतात? 19. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. Praise God. Thank you, Jesus. We love him because he first loved us. मी कोणाला पण प्रेम करू शकत नाही ज्यापर्यंत मी स्वतः प्रेमाने भरली गेली नाही. समजलं? आता आपल्या भाषेमध्ये प्रेम काय आहे? संसारमध्ये प्रेम काय आहे? गिफ्ट्स देणं, चॉकलेट्स देणं, मग मुलांसाठी वॉचेस देणं, मग त्यांना जे आवडतात ते बनवणं घरात, ओके नाही? संसारमध्ये तेच आहे ना. पण वचनामध्ये काय आहे प्रेमाचा अर्थ? वचनामध्ये अर्थ काय आहे प्रेमाचा? काल बघितला ना? Okay, let's go there. John 15:13. योहानाचा शुभवर्तमान 15 अध्याय 15 वचन 13. Thank you, Holy Spirit. आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. Praise God. Greater love has no man than this, that a man lay down his life for his friends. याचा अर्थ काय? स्वतःला ना बघता दुसऱ्यांचाच हित आपण बघू. आणि जर देवी प्रेमावरती अजून वाचायचं आहे ते 1 कोरिंथियन 13:4-8 वाचू शकतात. तुम्ही करा. आपला टॉपिक तिकडे नाही, इकडे आहे. ठीक आहे. पण मी अर्थ सांगते. दैवी प्रेम स्वतःचा नाही बघत, फक्त दुसऱ्यांचं बघते. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. तर आता आपण 1 जॉन 4 घेतला होता ना. तिकडे लिहिलं आहे का देवाने आपल्यावरती प्रेम केलं त्यामुळे आम्ही प्रेम करतात. बरोबर? करतो. सॉरी, तिकडे मराठीत. प्लीज गॉड. बरोबर. आता समजा मी त्याच्याबरोबर, तो माझ्यासोबत ते आहे पण मी त्याच्याबरोबर बोलत नाही, मी त्याच्याबरोबर काय पण करत नाही. तो बोलला का तू उठ आणि माझ्याबरोबर बस. कधी कधी येतं ना 3 वाजताचा क्लॉक कॉल येतं तेव्हा काय बोलतात? झोप आली आहे. प्लीज गॉड. माझे एक गंमत सांगते काय झाली. तर मला एक बायबल क्लास अटेंड करायची होती. एक सिस्टरची आहे आपली JCLMमध्ये. आणि मी अलार्म नाही लावला. मी फक्त सांगितलं पवित्र आत्म्याला मला उठव. तिचा क्लास 8:30 वाजता आणि मला 8 वाजता उठव. ठीक आहे. आणि मला उठवलं 8 वाजता बरोबर. मी डोळे उघडले, पवित्र आत्म्याला सांगितलं 5 मिनटं
मी फिरून झोपली ते 10 वाजता उठली. 10 वाजता उठली आणि मी बोलली, पवित्र आत्मा मला उठवलं नाही. त्याने सांगितलं मी ते उठवलं, तुम्ही ते मला स्नूज केलं. प्रेज गॉड. आपल्या अलार्ममध्ये असते ना स्नूज, 5 मिनिटानंतर उठव. पण पवित्र आत्म्याला स्नूज कसं करू? प्रेज गॉड. थँक्यू जीसस. तसं झालं माझ्या बरोबर. प्रेज गॉड. आपण तेच करतात, हो की नाही? आता समजो आपण आपलं कामं केले, सगळं केलं. आता संध्याकाळी थोडा टाईम भेटला, ठीक आहे, आणि थोडा वेळ भेटला आणि आपण आपल्याला चॉईस आहे का पवित्र आत्मा बोलते तू माझ्याबरोबर बस, पण आता सिरियल पण येणार आणि मॅच पण येणार. ते पवित्र आत्माला बोलते सॉरी आय एम बिझी, नंतर बोलू. हां, होते की नाही? होते. पण तुम्हाला हे माहिती आहे, तेच ते आहे शैतानाचा खेळ. तेच आहे. प्रभूच्या उपस्थितीमध्ये काय होते? पर्वत मोम मेनासारखा वितळते. प्रेज गॉड. हिंदी मराठी मिक्स झालं, बरोबर? आणि जर तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये जातच नाही तर तुमच्या पर्वत वितळतील नाही वितळतील. मी ते हे पण बघितलंय, कोण आहेत ते बोलतात हां आम्ही कन्फेस करतात तोंडाने आणि समोर टी व्ही आहे तर आम्ही टी व्ही बघत कन्फेस करतात. मी बोलले असं कसं? तेच झालं ना, मी माझ्या फ्रेंडच्या बरोबर तर बसले आहे पण मी माझ्या फोनवरती लागले, त्याचा काय असर होणार आहे? नाही. आपण कन्फेस कशासाठी करतात? देवाला काय बोलतात, देवाला प्रसन्न करायसाठी, शाबाशी घ्यायसाठी नाही. आपण कन्फेस ह्यासाठी करतात का आपला मन, आपले विचार बदले, आणि जसं जसं ते बदलते तसं तसं विश्वास स्वतःहून येते. ते गिफ्ट आहे, एक भेट आहे. भेट, बक्षीस नाही. काल बक्षीस बोलले ना, बक्षीस नाही, भेट आहे. थँक्यू होली स्पिरिट. ते भेट आहे, ठीक आहे. तुम्ही काही पण करून त्याला जितू नाही शकत. जे विश्वास आहे ते देवाची भेट आहे. पण आपलं काम त्याच्यात काय आहे? पश्चाताप, रिपेंटन्स. पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप म्हणजे काय? विचाराची कृती. हां, प्रेज गॉड. रिन्यूइंग ऑफ माइंड, विचाराची बदलणं, विचार बदलणं. ते वर्ड नाही आहे मला. प्रेज गॉड. विचार बदलणं, ठीक आहे. प्रेज गॉड. आता कशासाठी आपल्याला विचार बदलायला लागतात? प्रेज गॉड. आता तुम्ही देवबापाला कसं बघतात? तुम्ही तुमच्या वडिलांच्या इमेजला काय बोलतात? स्वरूपात. तुमच्या वडिलाच्या स्वरूपात देवबापाला बघतात. त्याच्याशी पण अजून मोठा आहे देवबापाचा प्रेम आणि देवबापाचा आपल्याबद्दल लगाव. आपल्याला देवबापाच्या स्वरूपात आपल्या वडिलांना, आपल्या आईला बघायचं आहे. आपल्याला देवबापाच्या स्वरूपात एकमेकांना बघायचं आहे. समजलं? आधीमध्ये देवाने आपल्याला आपली कशी निर्मिती केली? आपल्याला कसं बनवलं? नाही,
पण त्याच्या स्वरूपात ना, स्वरूपातच बोलतात ना, त्याच्या स्वरूपात. तर तुम्ही पण देवबापाच्या स्वरूपात आहे, मी पण देवबापाच्या स्वरूपात आहे, तुमच्या जे दुश्मन आहेत ते पण देवबापाच्या स्वरूपात आहे. पण आपण त्यांना कसं बघतात? ही जली आहे, जली एक नंबरची, झगडालो आहे, कसे करते, होते की नाही? होते होते. प्लीज गॉड, मी तेच बोलते, मी जे ऐकलं या. प्रेज गॉड. पण देव बाबा त्यांना बघून काय बोलते की माझ्यामध्ये हे सर्व नाही ते तुमच्यामध्ये आहे. कुठून आलं? मी तुला असं नाही बोलत, तर तू स्वतःला का तुम्ही दुसऱ्यांना असं कसं बोलू शकतात? हो की नाही? प्रेज गॉड. थँक्यू जीसस. जेव्हा आपल्याला त्यांचा प्रेम आपल्याला समजत, आपल्याला केवढी प्रीती केलं आहे देवाने ते आपल्याला समजून आलं ना, त्याच वेळी आपण दुसऱ्यांना पण, जेव्हा ते आपल्याला काय पण बोले का मारायला पण आले, त्यावेळी पण आपण त्यांना प्रेम करू शकतात. पण ज्यापर्यंत आपण त्याच्या प्रेमामध्ये आपला पाया घातला नाही ना, त्यापर्यंत आपण किती पण रिट्रीट केले आणि किती पण काहीच केलं, तुम्हाला सर्व बायबल पण येणार आणि तुम्ही एकदम सुपर प्रीचिंग पण करणार, सर्व करणार. पण जर तुम्हाला त्याचं प्रेम नाही माहिती ना, जसं एक झोका आला ना हवाचा, पडून जाशाल, पडून जाशाल. आता ते फॅमिलीमध्ये पण होऊ शकते, फॅमिलीला काय बोलतात ना, कुटुंबामध्ये पण होऊ शकतात आणि मिनिस्ट्रीमध्ये पण होऊ शकतात. पण होणार ते तर गॅरंटी आहे, येशूनेच गॅरंटी केलं आहे. तर तुमच्या विरुद्ध लोक येणारच येणार, कारण ते तुमच्या विरुद्ध नाही, माझ्या प्रेमाविरुद्ध येतात. जिकडे मी बोलते प्रेम कर, तिकडे दुसरे लोक बोलतात मार. हो की नाही? प्रेज गॉड. हालेलुया. Thank you, Jesus. Okay, so let's go to Ephesians 3:17 and we'll read 17-18 together. Praise God. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी, यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून 18 तिची रुंदी लांबी उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घेण्यास व बुद्धीस अगमय अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घेण्यास शक्तिमान व्हावे असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे. प्लीज गॉड. मी इंग्लिशमध्ये वाचते
and to know the love of Christ which passeth knowledge, that ye might be filled with all the fullness of God. आपण येशूच्या या देवाच्या पूर्णतेत कधी येतात? जेव्हा आपण त्याच्या प्रेमामध्ये रमलो आणि आपला पाया त्याच्या प्रेमामध्ये आहे. मी काल सांगितलं की हे वचन काय आहे? प्रेमपत्र. तुम्ही कोणताही पान उघडा, तुम्हाला तिकडे देवाची प्रेम दिसणारच दिसणार. तुम्ही जर जुना करार उघडणार आणि बोलणार हे काय, इकडे मारतात तिकडे मारतात, देव असा बोलते, कशासाठी बोलते, प्रेज गॉड. पण तिकडे पण देवाची कृपा आहे, तिकडे पण देवाचा प्रेम आहे. आपली जी नजर आहे, या नजरातून बघितलं ते हे काय, असं कसं. पण आत्मिक नजरातील बघतात. आत्मिक नजरातील माणूस तेव्हाच बघू शकते जेव्हा पवित्र आत्मा त्याला प्रकाशन देते. आत्म्यामध्ये आपण तेव्हाच बघू शकतात जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला प्रकाशन देते. मी हे बायबल वाचायची, मी जेव्हा छोटी होती मी वाचायची. मला हे स्टोरी बुक असं वाटायचं, स्टोरी बुक वाटायचं मला, कारण मला काय समजत नव्हतं. पण इकडे बघा, अँड टू नो द लव्ह ऑफ क्राइस्ट विच पासथ नॉलेज, जे आपली बुद्धी, जे आपली समज आहे त्याचे पण पलीकडे असा आहे देवाचा प्रेम. कारण संपूर्ण ओल्ड टेस्टमेंट जे आहे, ओल्ड टेस्टमेंटला जुना करार, थँक्यू होली स्पिरिट, संपूर्ण जे जुना करार आहे ते फक्त एकच माणसाविषयी बोलत आहे, येशू, प्रभू येशू ख्रिस्त. फक्त एक माणूस, आणि एकच बोलत आहे का तो येणार, तो मरणार, यासाठी की तुम्ही आणि आपण देवाबरोबर एक व्हावे. प्रेज गॉड. थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. मला 2 हेल्पर्स पाठवले तिकडे. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. तर आता सर्वात मोठा काय आहे? येशूचं प्रेम. प्रेज गॉड. आपण जाऊ आता गलेशियन्स चॅप्टर 5, गलातिकरस 5वा अध्याय 6वा वचन. आपण विश्वास, ते बोलतात ना आपल्याला विश्वास पाहिजे, आपल्याला हे पाहिजे, आपल्याला ते पाहिजे. पण विश्वास कुठून येते? वचनातून. ओके, प्रेज गॉड. वाचा. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही. तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. प्रेज गॉड. For in Jesus Christ neither circumcision availeth anything nor uncircumcision. म्हणजे तुम्ही काही पण करा आणि तुम्ही किती पण गुडघे टेका, किती पण मोमबत्ती लावा, काय पण करा, तुम्ही देवाचा प्रेम जिंकू नाही शकत. कशासाठी?
कारण तुम्हाला ऑलरेडी देव एवढा प्रेम करते, तर त्यांनी सांगितलं तू काय नको करू, मी करते. मीच येते, माणूस बनते, मीच मरते क्रुसावरती, तुमचं सर्व श्राप घेऊन माझ्यावरतीच घेते आणि मीच सर्व करते. तुम्ही फक्त एक करा, माझ्यावरती विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. आणि पण ही विश्वास कसं चालते? प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास, त्याच्यात सामर्थ्य आहे. तुम्हाला खूप लोक खूप काय शिकवणार. तुम्हाला जर जॉब पाहिजे ना, ते हे घ्या, हबाकुक 2:2 विजन बनवा. तुम्हाला घर पाहिजे, तेच वचन घ्या, विजन बनवा. पण वचन सांगते आपल्याला, तू पहिला प्रथम देवाच्या राज्याला शोध, तू त्याच्या मागे लाग, त्याच्या धार्मिकताला तू शोध. बरोबर? सीक ye first the kingdom of God and his righteousness. धार्मिकता म्हणजे काय? धार्मिकता म्हणजे काय? रायचियसनेस. धार्मिकता म्हणजे काय? रायचियसनेस. मला मराठीमध्ये नाही येत. प्रिन्सी, कॅन यू ट्रान्सलेट? रायचियसनेस means having the nature of God or having right standing with God. देवाचा स्वभाव, having the nature of God or having right standing with God. नाही, राईट स्टँडिंग. ओके, प्रेज गॉड. आपण स्वभाव परत दोन डेफिनेशन आहे. एक आहे देवाचा स्वभाव आपल्यामध्ये असणं, आणि तेच आहे देवाचा स्वभाव काय आहे? प्रेम. कशासाठी? आपल्या दारांसाठी जर त्याचा स्वभाव प्रेम आहे, तर ते सेल्फिश झालं ना. आपल्या तारांसाठी जर त्याला प्रेम आहे, त्याचा स्वभाव प्रेम आहे, म्हणजे समजावते. आता मी आणि अमृता आहे, बरोबर? ती माझ्याबरोबर जशी वागते, ती माझ्याबरोबर चांगली आहे, तर मी तिच्याबरोबर चांगली आहे. ते आमचा स्वभाव मॅच झाला. आता ती रागावली, तर मी पण रागावली, चेंज झाला. ती पण रागावली, मी पण रागावली, बरोबर? आमचा स्वभाव चेंज झाला. आता आपण बोलत नाही. प्रेज गॉड बोलतात. ओके, लेट्स गो. परत जाऊ. योहानाचा पहिला पत्र 4:8. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. तो आपल्यावरती प्रीती कशासाठी करते? कारण तो स्वतः प्रीती आहे. त्याचा स्वभाव प्रीती नाही आहे, तो स्वतःच आहे. आपल्याला त्याच्यासारखं बनायचं आहे. आपल्याला आपला स्वभाव त्याच्यासारखं बनवायचं आहे. प्रेज गॉड. आणि त्याच्यासाठी पण आपल्याला एकटं नाही सोडलं. कारण जे 10 कमांडमेंट्सला काय बोलतात मराठीमध्ये? आज्ञा. जे 10 आज्ञा आहेत ते 10 नाही, ते खूप आहेत. 600वर 613, बरोबर ना? 613 आज्ञा आहेत. ते दिलं आहे. ते काय आहे? देवाचा स्टँडर्ड. स्टँडर्डला काय बोलू शकतात?
हां, दर्जा. हां हां, देवाचा ते दर्जा आहे, ते दिलं होतं. किती लोकांनी ठेवलं? तुम्ही पण एक पण याच्यात चुकी केली. जर तुम्ही चुकी केली तर ते झालं पाप. एक पण आज्ञा नाही ठेवलं तर ते झालं पाप. त्याचा दर्जा इकडे. तो सांगते तू माझ्या दर्जाकडे एक अलोनला काय बोलतात, एकटं बरोबर होतं, एकटं नाही येऊ शकतं, तर मी तुला माझा पवित्र आत्मा पाठवते. काल आपण बघितलं ना, देवाचा चिन्ह काय आहे? पवित्र आत्मा. ते त्याचा प्रेमाचा चिन्ह आहे. ते असं सांगते का तुला आता कोण पण माझ्या प्रेमाने विभक्त वेगळं करू शकत नाही. वेगळं करू शकत नाही. प्रेज गॉड. कारण माझी आत्मा, माझी पवित्र आत्मा आणि तुझी आत्मा आता एक आहे. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. ओके, आता आपण येऊ वर्स 14 वरती. गलेशियन्स, गलातियरास पत्र अध्याय 5 वचन 14. आता आपण बघितलं की आपण दुसऱ्यांना प्रेम नाही करू शकत ज्यापर्यंत आपल्याला देवाचा प्रेम माहिती नाही. बरोबर. आता बघा, कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. प्रेज गॉड. हे सर्व जे आपले नियम आहे ना, सर्व नियम 613 जे पण नियम आहे ते एक नियमामध्ये सर्व आलं. काय आहे ते नियम? तुमच्या शेजाऱ्यांना तेच आहे ना, ते वर्ड नाही आहे इकडे. हां, प्रेज गॉड. थँक्यू जीसस. हां, जशी आपणावर तशी आपल्या शेजावर प्रीती कर. जशी आपणावर. जर आपल्याला देवाचा प्रेमाची जाणीव नाही आहे तर आपण स्वतःला पण प्रेम करू शकत नाही. तुम्ही तिकडे नका बघा, तुम्ही इकडे बघा. आता तेच झालं ना, तुम्ही आणि प्रभू येशू कॉफीला गेले, तुमचं ध्यान खिडकीच्या बाहेर आणि प्रभू येशू बघते, हा माझ्याबरोबर बोलणार, आता बोलणार. हो की नाही? प्रेज गॉड. थँक्यू जीसस. पण ते एकाच ह्याच्यात संपूर्ण होते. काय? प्रेम, दैवी प्रेम. पण पहिला ते प्रेम स्वतःला जाणणं, ते जाणणंच नाही, अनुभव करणं. आणि त्याच्यात रोज तुम्ही वाढणं, का तिकडे जाणं, तिकडे खोदायचं. पाया असंच नाही घालू शकता, खोदायचं लागते ना पाया घालायसाठी. तर जेवढा तुम्ही त्याच्या वचनात प्रेमाचा पाया खोदणार, तेवढा तुम्ही तुम्हाला देवाचा प्रेम पण काय आहे तुम्हाला स्वतःला अनुभव होणार, आणि तेच प्रेम तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. जर तुम्हाला देवाचा प्रेमच नाही माहीत तर तुम्ही स्वतःला पण प्रेम नाही करू शकता. ते प्रॉब्लेम कसं होतं माहिती आहे?
मला देवाचं प्रेम ते माहिती नाही. आता मी माझ्या नवऱ्याला प्रेम करते, मी माझ्या बहिणीला प्रेम करते, मी माझ्या आई वडिलांना प्रेम करते, पण ते लोक मला करतच नाही. मग काय येते? ईर्ष्या, जलन. मी प्रेज गॉड, थँक्यू होली स्पिरिट. माझी बहीण आणि मी आमच्यात 5 वर्षाचा फरक आहे. तर 5 वर्ष मी एकटी होती ना, ते मला सर्व अटेन्शन भेटत होतं. अटेन्शन, प्रेम, लाड लाड लाड, मला सर्व लाड भेटायचा. जशी माझी बहीण आली ना, माझी मम्मी मला पाठ दाखवून बहिणीकडे, तेव्हा म्हणजे ती जेव्हा 1-2 वर्षाची होती त्या टायमाला मला खूप प्रेम होता त्याच्याबरोबर. तिला झुलायचो, तिला अंघोळ मध्ये हेल्प करायचो. पण जसं जसं मी बघित होते ना, माझी मम्मी मला सोडून तिकडे बघते, तसं तसं माझ्यात जलपण खूप, म्हणजे खूपच. मग माझे डॅडी बाहेर असायचे. आता मी ज्या टायमापासून जन्मली आहे, माझ्या क्रिस्निंगला पण नव्हते, माझे काही 1st to 5th मध्ये काही मध्ये नव्हतं. आणि जशी माझी बहीण जन्मली ना, ते जॉब सोडून आले, मी परत जलायला लागले. प्रेज गॉड. पण ते हे कशाला? कारण मला माहिती नव्हतं का माझा पित्या, माझा स्वर्गीय पिता आहे, ते माझ्यावर किती प्रीती करतात मला माहितीच नव्हतं. एवढी प्रीती केली की त्याच्या पुत्रालाच मारला. प्रेज गॉड. हे जेव्हा समजणार ना, तुम्हाला कोणाकडे काही अपेक्षा नसेल प्रेमाची, फक्त द्यायची. प्रेज गॉड, थँक्यू जीसस. तर मी जेव्हा डिप्रेशनमध्ये गेली, तेच होतं का मलाच सर्व बोलत होते. मला प्रेज गॉड, माझं कोण ऐकत नव्हतं आणि मी बोलत पण नव्हते काय झालंय, पण मलाच येऊन दोष देतात. आणि तेव्हा मला एक वचन भेटलं का जरी तुमच्या आई बाबा पण तुला सोडून जाल, पण मी तुला कधीच नाही सोडणार. आणि त्या दिवसापासून मी फक्त तेच धरलं. आणि त्यानंतर मी वचनात आली. त्यानंतर माझे मम्मी डॅडी भडकले, कारण मी बाहेरगावी होती ना, जॉबला, स्टडीजला सोडून आली सर्व. तर आणि मी आता परत जात नाही. प्लीज गॉड, माझ्यावर ते भडकले. तर मी त्यांना, म्हणजे एवढी मला ती हिंमत आली की मी त्यांना सांगितलं, तू मला रस्त्यावरती काढ, पण मी जाणार नाही. प्लीज गॉड. आता हे सर्वांना नाही आहे, हे सर्वांना नाही आहे. मला एवढे कन्फर्मेशन्स भेटले, कन्फर्मेशन्स म्हणजे एवढे वचन भेटले ज्याच्याद्वारे देव मला बोलत होते की तुला इकडे राहायचं आहे. इकडे राहिली तेव्हाच इकडे उभी आहे ना मी. प्रेज गॉड. बाहेर गेली असती ते वचनामध्ये पण नाही आलं असते. वचन जे होतं ते फक्त बायबल वाचणं होतं त्या टायमाला. आणि जर गेली असती तर माझे आई वडील पण वचनामध्ये नसते. प्रेज गॉड. तर तेच जे मी बोलली, आपल्याला तर करायचं आहे, पण देवाची इच्छा आहे की नाही. प्रेज गॉड. हे खूप पॉवरफुल प्रेयर आहे जे येशू ख्रिस्ताने केलं आहे. मला हे पाहिजे प्रभू, पण तरी पण जे मला नाही, जे तुला पाहिजे तेच हो. प्रेज गॉड. तुम्ही बघून करा ते प्रेयर. ते जेव्हा प्रार्थना करतात ना तुम्ही हे बोलतात देवाला की मला कोणीच नको, मला काहीच नको, मला फक्त तू पाहिजे. आणि तेच प्रेम आहे. जेव्हा आपले डोळे त्याच्यावरती असते तेव्हाच आपण
स्वतःला पण आणि दुसऱ्यांना पण प्रेम करू शकतात. प्रेज गॉड. थँक यू जीसस. प्रेज गॉड. ओके, लेट्स गो टू Psalms 84 verse 1 and 2. स्तोत्र संहिता 84ला काय बोलतात? 84 वचन 1 आणि 2. प्लीज गॉड. हां. मुख्य गवयासाठी किती चालीवर गायचे कोरपुत्राचे स्तोत्र हे सेनाधीश परमेश्वरा तुझी निवासस्थान किती रम्य आहेत. वस्तू माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो जुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोली मारित आहेत. Praise God. My soul longeth ye, even fainteth, for the courts of the Lord. My heart and my flesh crieth out for the living God. Praise God. हे कुठे आहे? कुठे हे जे स्तोत्र संहिता आहे? ओके, प्रेज गॉड. हे डेव्हिडनी नाही लिहिलं आहे, ते त्याचे जे संगीतकार होते त्यांनी लिहिलं आहे. प्रेज गॉड. पण हे काय सांगते? मी तुझ्या, ओके, मी इंग्लिशमध्ये इकडून वाचते. हाऊ लवली इज युअर ड्वेलिंग प्लेस, ओ लॉर्ड ऑफ होस्ट्स. माय सोल लॉंग्स इंडीड, इट फेंट्स फॉर द कोर्ट्स ऑफ द लॉर्ड. माय हार्ट अँड माय फ्लेश सिंग फॉर जॉय टू द लिव्हिंग गॉड. प्रेज गॉड. ते हे बोलते, जेव्हा मी तुझ्या, आता कोट्स, गो बॅक टू वर्स 1. प्रेज गॉड. हे कोट्स आहे मुख्य गाव टॅबरनॅकल. प्रेज गॉड. ओके, हे जे आहे ना, जर तुम्ही जुन्या करारामध्ये बघणार, ते एक आहे टॅबरनॅकल, ठीक आहे, आणि एक आहे कोट. त्याच्यामध्ये जुन्या करारामध्ये फक्त जे फरुशी लोक आहेत फक्त तेच जाऊ शकतो ते. पण जेव्हा येशू ख्रिस्ता क्रुसावरती आपले अंतिम श्वास घेतला त्याने, त्याच वेळी ते पडदा होता ते फाटला. आणि जसं ते फाटला, आपल्याला देवाच्या समोर पापी असताना निष्पापी आपण तिकडे जाऊ शकतो. म्हणजे ह्या आपल्या शरीरामध्ये आपण काय आहेत? आपण म्हणजे हे शरीर जतपर्यंत आपला मन देवाच्या वचना वरती स्थिर नाही आणि त्याच्याद्वारे चालत नाही, त्याच्या रीतीने चालत नाही, त्यातपर्यंत आपल्याला काय असते? पाप करायची शंका असते, इच्छा पण असते, बरोबर. पण जेव्हा येशू ख्रिस्त मेला आणि जेव्हा आपण बोलतात की येशू तू माझा प्रभू आहे आणि मी हे विश्वास ठेवतो की देव बापाने तुला मरण्यातून उठवलं, मेलेल्यातून उठवलं. प्रेज गॉड.
तेव्हा आपण येशूच्या रक्ताने भरले गेले आहेत. आता देव बाबा आपल्याला कसं बघतात? येशूच्या रक्ताने भरलेले. आता आपण जेव्हा त्यांच्याकडे जातात जिकडे कोणच एंटर नाही करू शकत, जे फक्त येशूच्या रक्ताने भरलेले आहेत तेच जाऊ शकतात. आणि जेव्हा आपण तिकडे एंटर करतात आपल्याला देवाचं जे उपस्थिती आहे आपण त्याच्या आमने सामने आहोत. जर तुम्हाला समजलं त्याची किंमत काय आहे, तुम्हाला समजणार देव बाबा आपल्यावरती किती प्रेम करतात. आणि दुसरं वचन सांगते का माझं जे प्रिन्सी कॅन वी गो टू वर्स 2. प्रेज गॉड. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. मला समजलं नाही ते. प्लीज गॉड. माय सोल लॉंगेथ या इवन फेंटेड फॉर द कोर्ट्स ऑफ द लॉर्ड. समजलं? आता एक पहिल्या वचनामध्ये काय होतं? टॅबरनॅकल आणि दुसऱ्यामध्ये कोर्ट्स. ते एक फरक आहे. आपण हक्काशी देवबापाच्या समोर जाऊ शकतात. ते आता तुम्हाला कोणी ब्रदर सिस्टर यांची गरज आहे, मला प्रार्थना करा यांची गरज आहे. कशाला? तुम्ही देवबाबाचे मुलं नाही, तुम्ही येशूच्या रक्ताने भरलेले नाही. जर तुम्ही भरलेले आहेत तुम्ही जावा ना हक्काने. ओके नाही? जेव्हा आपल्याला माहिती नसते ना तेव्हाच आपण इकडे तिकडे पळतात. हे फादर प्रेयर करा, सिस्टर प्रेयर करा, ब्रदर प्रेयर करा. हो की नाही? पण त्यांना आपल्याला काय द्यायचं आहे? प्रेम, दैवी प्रेम. सर्वांना दैवी प्रेम द्यायचं आहे. जेव्हा आपण रोज प्रभूच्या उपस्थित येतात तिकडेच काय आहे? द वर्जन इज डिफरंट. जिवंत देवाला हर्षाने आरोली मारित आहे की सर्व इन द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड. देवाच्या उपस्थितीत हर्ष नाही, जॉयला काय बोलतात? आनंद आहे. आता एक बाजूला देवाच्या उपस्थितीत जे पण डोंगर आहे ते मेणासारखे इतलतात आणि दुसरं काय आहे? हर्ष नाही, आनंद. ते काही पण असो, चांगली गोष्टी का वाईट गोष्टी, आपल्याला आनंद आणि प्रेम आणि शांती कुठून भेटतं? त्याच्या उपस्थितीने. आणि आपण रोज आपण पहिला काय करतात? उठून सीधा ब्रश करायला. हो की नाही? पण उठल्या आपला टाईम देवाला देऊ नाही शकत का? जे आपला वेळ आहे, हे वेळ आपल्याला कोणी दिली? प्रभू येशूने, देवाने दिली. बरोबर? पण आपणच त्याचीच वेळ आपण त्याला नाही देत. आता हे वेळ जे आहे आपल्याला काय आहे? हे भेट आहे. आणि आपण बोलतात मला दिलेला भेट, आता मी बघते याचं काय करायचं, तू निघून जा आता. हो की नाही? प्रेज गॉड. थँक्यू जीसस. आपण इकडे थांबू. प्रेज गॉड. देवाचा प्रेम, देवाच्या उपस्थिती. आता एक हे सांगते आणि मग आपण एंड करू. प्रेज गॉड. मी जेव्हा वचनात आलेली ना, मी बघायची ब्रदर्स आणि जे प्रवचन करतात त्यांचे ते लोक बोलायचे की प्रभूने मला असं सांगितलं, प्रभू माझ्याबरोबर असं बोलतात, प्रभूने हे बोललं ते बोललं.
पण मला पण पाहिजे, कारण मला हे ते माहिती होतं का मी जाऊ शकते आणि मी बोलू शकते, पण कसं बोलू मला नाही माहीत. वचन पण वाचते पण कसं बोलू नाही माहीत. तर मी रोज जायची रूममध्ये, स्वतःला लॉक करायचे आणि बायबल वाचायची आणि तिकडून निघायची नाही वाचून. एक वचन वाचला का एक जे स्टोरी आहे ती वाचली आणि मी तिकडेच बसायचे. तू बोल, मी ऐकते, तू बोल, तेच बोलायचे, तू बोल. आणि मी ते एकदा दोनदा 2 दिवस 3 दिवस नाही केला, मी 4 महिने तसंच केलं. 4 महिने, ज्यापर्यंत मला ऐकायला नाही आला. आता जे आवाज नाही आहे पण आत काय झालं आंटी, प्लीज गॉड, थँक्यू जीसस. तर मी काय बोलत होते, हां 4 महिने रोज जायची. कशात बसायची, त्याच्या उपस्थितीत. त्याच्या उपस्थितीतच मला त्याचा आवाज ऐकू येतो. जर मला एकट्यामध्ये त्याचा आवाज नाही येत तर तुम्हाला असं लागते का एवढा आवाजात येणार आवाज त्याचा नाही येणार, मला माहिती पण नाही पडणार तो बोलते. पण जसं जसं मी हे वाचत गेले, वचन वाचत गेले, तसं अच्छा प्रेज गॉड. आता समजा अमृताने मला आज कॉल केला, मी तिच्याबरोबर बोलली, तिचा चेहरा नाही बघितला पण तिच्याबरोबर बोलली आणि त्यानंतर 1 वर्ष मी तिच्याबरोबर कधीच नाही बोलले. ठीक आहे. 1 वर्षानंतर ती मला हॅपी बर्थडे विश करायला कॉल करते. मी तिला काय बोलणार, हां हात वरती करा, मी तिला काय बोलणार, हां अरे मलाच नाही आठवण ती कोण. 1 वर्षानंतर जर मला कॉल केला तर मी तिला तिच्या आवाजाने तिला ओळखू शकते, नाही ओळखू शकते ना. आपण देवाला असं कशाला ट्रीट करतात, अशा देवाबरोबर असं कशाला वागतात. आता हे समस्या आहे, हे वचन घेते, तुझ्या उपस्थितीत येते, जसं प्रॉब्लेम संपलं ओके टाटा बाय बाय, नेक्स्ट टाईमला भेटू, होते की नाही. प्रेज गॉड. पण जसं प्रॉब्लेम आला मग तो माणूस काय झाला, फिसलला, गेला तो, ओके नाही. पण रोज जर मी तिच्याबरोबर बोलणार, रोज आम्ही भेटू, रोज आम्ही एकवट काहीतरी करू, तर मला माहिती असणार, मला नाव पण बघायची गरज नाही फोनवरती कोण आहे, बरोबर की नाही. आवाजानेच माहिती पडणार मला कोण आहे, अमृता. पण तसंच आहे देवाचं पण, देवाचा प्रेम, देवाचा आवाज तसंच आहे पण त्याच्या उपस्थितीमध्ये. प्रेज गॉड, थँक्यू जीसस. माझं टॉपिक ते होता उपस्थिती, पण आपण प्रेमवरती आलो, देवाची जशी इच्छा. प्रेज गॉड, थँक्यू होली स्पिरिट. ठीक आहे, आता कोण येणार अंतिम प्रेयर करायला. ये ये ये, जे नाही बोलते ना मी त्यांनाच वाटते. आपण सर्वांनी आपले डोळे बंद करायचे आहेत. धन्यवाद प्रभू येशू, तू आज आम्हाला जे काय शिकवलं आहेस ते आमच्या मनात, आमच्या चांगल्या जमिनीत ते पेरलं गेलं आहे आणि त्याला 30 पट 60 पट व 100 पटीपेक्षा जास्त पीक आलेलंच आहे असा माझा विश्वास आहे. धन्यवाद येशू, आज तू आम्हाला जे काय शिकवलं आहेस ते आम्ही आमच्या कृतीत आणावं म्हणून तू आम्हाला मदत करत आहेस असा माझा विश्वास आहे, म्हणून तुला धन्यवाद देते. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. हे अब्बा बाप्पा, मी ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करते, आमीन.